गेली 10 वर्ष रहिवाशांना हक्काची घरं आणि नियमित भाडं देण्यास असमर्थ ठरलेल्या कोपरी येथील विकासकावर कारवाई करण्याचे एसआरए विभागानं मान्य केले. आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तसंच एसआरए कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला होता. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार केळकर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. ठाणे पूर्वेत कोपरी येथे एसआरए प्रकल्प सुरू असून गेली 10 वर्ष येथील रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरं मिळालेली नाहीत. शिवाय सुमारे 5 कोटी रुपयांचं भाडंही विकासकांना थकवलंय. विशेष म्हणजे विकासकांना सेल इमारतीमधील घरांची विक्रीही सुरू केली असून रहिवाशांना हक्काची घरं देण्यास टाळाटाळ केली आहे. या प्रकरणी केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. अखेर 4 दिवसात विकासकावर कारवाई न झाल्यास रहिवाशांचा मोर्चा एसआरए कार्यालयावर नेण्याचा इशारा केळकर यांनी दिलाय. ठाण्यात बाधितांना रेंटल इमारतीत तात्पुरती घरं देण्यात आली असून या घरांची दुरावस्था झाली आहे. गेली अनेक वर्ष त्यांना बीएसयूपी योजनेत हक्काची घरं मिळालेली नसून आता रेंटल इमारतीतील घरंही खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. पालिकेकडे किती घरं उपलब्ध असून किती जण प्रतीक्षा यादीत आहेत याचा एकत्रित आराखडा करण्याची गरज असून लवकरच याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचं केळकर म्हणाले. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात मुंबईतील आदर्श स्टॉलधारक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ब्रिटिशकालीन हजारो स्टॉलधारकांना फेरीवाला ठरवणारा अन्यायकारक निर्णय पालिकेनं घेतला असून हजारो कुटुंब रस्त्यावर येण्याची भीती व्यक्त होते. याबाबत आमदार केळकर यांनी सातत्यानं पालिकेशी पाठपुरावा करून अधिवेशनातही त्यांची बाजू मांडली. येत्या गुरुवारी मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात फायनान्स कंपन्यांनी केलेली फसवणूक आणि इतर अनेक समस्यांबाबत सुमारे 700 लोकांनी उपस्थित राहून केळकर यांच्याकडे निवेदनं दिलीत. यावेळेला माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, नगरसेवक दीपक जाधव उपस्थित होते.